गुड मॉर्निंग. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील निर्यात विपणन या विषयातील भारताचे परकीय व्यापार धोरण या प्रकरणातील पात्रताधारक व तारांकित निर्यातगृह ह्या संकल्पना अभ्यासणार आहोत. सुरुवातीस व्यावसायिक स्थान असणाऱ्यांची पात्रता जी आहे ती आपल्याला बघायची आहे. सन 1960 सरकारने निर्यात पात्रताधारक ही संकल्पना आणली. निर्यातगृह ही त्यामधील प्रथम श्रेणी प्रवर्ग किंवा निर्यात वृद्धीसाठी पायाभूत सुविधा उभारणं आणि निर्यात वातावरण तयार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली संकल्पना आहे. सन 1981 व्यापारी गृह ही दुसरी श्रेणी लघु व कुटीर उद्योगांसाठी नवीन गृह आणि व्यापारी गृह या संकल्पना बदलल्या आणि त्या जागी तारांकित निर्यात मालिका नव्यानं आणली. 1 तारांकित पासून 5 तारांकित पर्यंत श्रेणी त्यामध्ये आली. पात्रताधारक म्हणजे नेमकं काय किंवा पात्रताधारक निर्यात गृह जे आहेत त्यांचा यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. परकीय व्यापार धोरण 2015 ते 20 मोठ्या प्रमाणावर किंवा मोठ्या आकाराच्या निर्यात संघटनांना तारांकित निर्यात गृहांचा दर्जा मिळतो. सध्या जर आपण पाहिलं तर 5 प्रकारच्या पात्रता श्रेणी ज्या आहेत त्या अस्तित्वामध्ये आहेत आणि या निर्यातीच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असतात. यांची पात्रता जर आपण विचारामध्ये घेतली तर काही विशिष्ट निर्यात संघटना तारांकित निर्यात गृहांसाठी अर्ज दाखल करू शकतात. त्यामध्ये व्यापारी आणि उत्पादक निर्यातदार, त्याचबरोबर सेवा पुरविणारे, निर्यातीभिमुख असणाऱ्या संस्था, सेज व कृषी निर्यात विभागामध्ये असणाऱ्या संस्था, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर तंत्रज्ञान उद्यान व सॉफ्टवेअर तंत्रज्ञान उद्यानातील संस्था, बायोतांत्रिक पार्कमधील संस्था आणि जैवतंत्रज्ञान उद्यानातील संस्था यांचा समावेश असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर तारांकित निर्यात गृह पात्रता श्रेणीच हे ती आपल्याला यामध्ये बघायचे आहे. तारांकित निर्यातगृह आणि व्यापारी गृह यांसाठी अर्ज करणाऱ्यांची निर्यात जी आहे ती परकीय व्यापार धोरण 2015 ते 20 प्रमाणे या चालू वर्षातील आणि मागील 2 वर्षातील महत्त्वाची असते. या संबंधित तक्त्यामध्ये ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा 1 तारांकित निर्यात गृहांची पात्रता श्रेणी मिळवणाऱ्या जे काही संस्था असतील किंवा तारांकित निर्यात गृह जी असणार आहेत की ज्यांना 1 तारांकित निर्यात गृहांचा दर्जा हवा ह्या अशांनी FOB किंवा FOR किमतीनुसार निर्यात अमेरिकन $1 मिलियन जे आहे ती $3 मिलियन पर्यंत त्यांची निर्यात असणं गरजेचं आहे. जर 3 किंवा त्यापेक्षा जर जास्त निर्यात जर त्यांची झालेली असेल म्हणजेच $3 मिलियन मध्ये जर त्यांची निर्यात होत असेल तर अशा संस्था 1 तारांकित निर्यात गृहांसाठी अर्ज करू शकतात किंवा अशांनी या निर्यातगृहासाठी अर्ज करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर 2 तारांकित निर्यातगृहांचा जर या गृहांना दर्जा हवा असेल तर त्यांची जी काही निर्यात आहे ती FOB किंवा FOR किमतीनुसार $25 बिलियन इतकी निर्यात त्यांनी करणं अपेक्षित असतं आणि एवढी निर्यात करणाऱ्या संस्थांना 2 तारांकित निर्यातगृहांचा जो काही दर्जा आहे तो दिला जात असतो. त्याचबरोबर 3 तारांकित निर्यातगृहांसाठी $100 मिलियन मध्ये निर्यात करणाऱ्या संस्थांचा समावेश त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा अशा संस्था 2 तारांकित निर्यातगृहासाठी अर्ज करू शकतात किंवा 2 तारांकित निर्यातगृह जे आहेत त्यांच्यासाठी दावा करू शकतात. त्यानंतर 3 तारांकित निर्यातगृहाचा जर आपण विचार केला तर ज्या निर्यात संस्था FOB किंवा FOR किमतीनुसार $100 मिलियन मध्ये निर्यात करतात
अशा संस्था 3 तारांकित निर्यातगृहासाठी अर्ज करू शकतात किंवा दावा करू शकतात. त्याचबरोबर 4 तारांकित निर्यातगृहांचा जर आपण विचार केला तर ज्या निर्यातदारांची क्षमता FOB किंवा FOR किमतीनुसार 500 अमेरिकन मिलियन डॉलर एवढी त्या ठिकाणी निर्यात करण्याची असते, अशा संस्था 4 तारांकित निर्यातगृहासाठी दावा दाखल करू शकतात किंवा 4 तारांकित निर्यातगृहांचा दर्जा मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात व प्राप्त होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचतारांकित निर्यातगृह. ज्या उद्योग संस्थांना किंवा निर्यात संस्थांना पंचतारांकित निर्यातगृहांचा दर्जा हवा असेल, अशा संस्थांनी किंवा निर्यातदारांनी FOB किंवा FOR किमतीनुसार 2000 अमेरिकन मिलियन डॉलरमध्ये निर्यात करणं अपेक्षित असतं. चालू वर्षामध्ये सुद्धा तेवढी निर्यात झाली पाहिजे आणि मागील 2 वर्षामध्ये सुद्धा 2000 अमेरिकन मिलियन डॉलर एवढी निर्यात त्या ठिकाणी त्यांनी FOB किमतीनुसार किंवा FOR किमतीनुसार करणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीनं तारांकित निर्यातगृहांच्या पात्रता श्रेणी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर विशेष अधिकार आणि सवलती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रथमतः पहिला भाग जो आहे त्यामध्ये तो भांडवली वस्तूंच्या आयातीसाठी असणारी कर सवलत. विशिष्ट क्षेत्रातील पात्रताधारकांना पात्रताधारक योजनेअंतर्गत FOB किमतीच्या 1% एवढी कर सवलत मिळत असते आणि यामध्ये त्यांनी जेवढ्या भांडवली वस्तूचा उपयोग केला आहे त्यासाठीच ही सवलत दिली जात असते. मग यामध्ये विशिष्ट क्षेत्र म्हणजे नेमकं काय? तर विशिष्ट क्षेत्र म्हणजे मूलभूत रासायनिक, त्याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्र, चमड्याची उत्पादनं, त्यामध्ये तयार वस्तू मात्र वगळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ताग आणि कापड क्षेत्र, हातमाग, ऑटोमोबाईल्स, 2 चाकी, अणुविषयक जे काही गोष्टी असतात त्यानंतर जहाजे, शिप आणि तरंगणारं साहित्य, त्याचबरोबर प्लॅस्टिक इत्यादींचा समावेश या विशिष्ट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मूलभूत रासायनिक जे काही घटक असतील त्या घटकांमध्ये औषधांना मात्र वगळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरा विशेष अधिकार किंवा सवलत म्हणजे परकीय चलन खात्यामध्ये विनिमय करणं. पात्रताधारकांना त्यांच्या विनिमय परकीय चलन मिळवणाऱ्या खात्यावरती मिळणारं सर्व काही परकीय चलन असेल ते स्वतःकडे ठेवता येत असतं. EEFC म्हणजेच एक्सचेंज अर्नर फॉरेन करन्सी अकाउंट खातं जे आहे ते खातं परकीय चलन असणारा अधिकृत डीलर ठेवत असतो. परकीय चलन मिळवणाऱ्यांना निर्यातदारांसह सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं निर्यातदारांना परकीय चलन जे आहे ते रुपयात परिवर्तन करावं लागत नाही आणि त्यामुळं व्यवहारांचा जो काही खर्च असेल तो आपोआपच कमी होत असतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बँकेमार्फत दस्तऐवज भरण्यापासून सवलत मिळवणं. सर्व सवलती आणि सुटी ज्या आहेत किंवा सूट जी आहे ती मिळवण्यासाठी बँकेमार्फतच दस्तऐवज भरण्यापासून निर्यातदारांना सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळं निर्यातदार प्रत्यक्ष कागदपत्र पाठवू शकतात. पर्यायानं आयातदारांना वेळेत कागदपत्र मिळतील आणि आयातदार त्वरित ते बँकेमार्फत पैसे पाठवतील. यामुळं व्यवहारात तत्परता येते व कमी खर्चात कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण होत असते. त्यानंतर पुढील जो काही विशेष अधिकार किंवा सवलत आहे ती म्हणजे स्वयंघोषित पद्धतीनं जकातीची पूर्तता करणं. स्वयंघोषित पद्धतीने जकातीची पूर्तता करत असताना परवाना किंवा प्रमाणपत्र किंवा परवानगी जी आहे किंवा अबकारी कर सुविधा जी आहे ती अबकारी कर सुविधा आयात आणि निर्यातीसाठी स्वयंघोषित पद्धतीनं काय करता येते मिळवता येत असते. म्हणजेच पात्रताधारकांना आयातीसाठी किंवा निर्यातीसाठी सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या स्वयंघोषित पूर्ण करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. म्हणजेच जकात कार्यालय पात्रताधारकांची आयात व निर्यात कागदपत्र अशा वेळेला तपासणार नाही आणि त्यामुळं जकातीची जी काही कार्यपद्धती आहे ती कमी होत असते.
लगेच माल जहाजावर लोड करता येतो आणि आयातीच्या बाबतीमध्ये मालाचा ताबा जो आहे तो त्वरित मिळत असतो. ही सुद्धा एक सवलत किंवा विशेषाधिकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढील विशेषाधिकार म्हणजे बँक हमीमध्ये सूट. इंग्रजीमध्ये ज्याला एक्झम्पशन फ्रॉम द फर्निशिंग बँक गॅरंटी असं म्हटलं जात असतं. परकीय धोरणासंदर्भात बँक हमी काढून टाकण्यात आलेले आहे. फॉरेन ट्रेड पॉलिसी अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सुविधा ज्या असतील त्या सर्व सुविधा किंवा योजना मिळवण्यासाठी निर्यातदाराला बँकेची हमी न देताही त्या मिळू शकतात आणि यामुळं निर्यातदाराला बँकेत जाऊन फी भरून हमी मिळवण्यासाठीचा लागणारा वेळ त्याचबरोबर पैसा खर्च करावा लागत नाही. त्यानंतर आदानप्रदानाच्या अटींची निश्चिती करणं. प्रमाणित आदानप्रदानाच्या अटी ज्या असतील त्या प्रमाणित आदानप्रदानाच्या अटींमध्ये उत्पादनाला लागणारा माल, त्याचबरोबर सामग्री आणि निर्यात करताना करावं लागणारं जे काही प्रदान असेल या संबंधीच्या अटी आणि नियम असतात. इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर इंजिनिअरिंग, रसायने, खाद्यपदार्थ, हातमाग, प्लॅस्टिक आणि चामड्याच्या उत्पादनांसाठी या अटी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात असतात. उत्पादक आणि निर्यातदार म्हणजे ज्याला आपण उत्पादक निर्यातदार म्हणतो ते उत्पादक निर्यातदार आणि व्यापारी निर्यातदार या दोघांनाही आदानप्रदानाच्या ज्या काही अटी असतील त्या लागू केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. निर्यातीच्या विविध वस्तूंची यादी जी आहे ती DGFT संचालनालयामार्फत या आदानप्रदानाच्या अटीसाठी जाहीर करण्यात आलेली असते आणि आदानप्रदानाच्या अटींचा परवाना जो आहे तो निर्यातदाराला आगाऊ दिला जात असतो. त्यासाठी त्यांना DGFTच्या कार्यालयात जावे लागत नाही. आदानप्रदानाच्या अटी परवाना जो आहे तो हे कार्यालय 60 दिवसांच्या आत निर्यातदाराला क्रम पद्धतीनं देत असतं. थोडक्यात आदानप्रदानाच्या अटी आपण जर सांगायचं जर झालं तर 60 दिवसांमध्ये काय केल्या जातात, निश्चित केल्या जात असतात. त्यानंतर मान्यताप्राप्त निर्यातदार योजना. मान्यताप्राप्त निर्यातदार योजना म्हणजे स्वयंघोषित प्रमाणपत्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन असं म्हणत असतो. परवाना किंवा प्रमाणपत्र आणि परवानगी, त्याचबरोबर अबकारी कर सुविधा आयात आणि निर्यातीसाठी स्वयंघोषित पद्धतीनं मिळत असतात. विविध सरकारी करारांचे जे काही लाभ असतील ते जर आपल्याला घ्यायचे असतील तर ते घेण्यासाठी परकीय व्यापार धोरण 2015-20 मध्ये पात्रताधारकांना स्वयंघोषित प्रमाणपत्र दिली जाणार असतात किंवा देण्यात येणार आहेत. आणि अग्रक्रमांकित व्यापार जो आहे त्याला आपण PTA असं म्हणतो, तर मुक्त व्यापारी करार, सर्वसमावेशक आर्थिक सहकारी करार आणि सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार ही याची आपल्याला उदाहरणं सांगता येतील. त्यानंतर निर्यात व्यापारी गृहाची असणारी जी काही कार्य आहेत ती आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. निर्यात व्यापारी गृहाची कार्य. निर्यात गृह आणि व्यापार गृह, त्याचबरोबर स्टार ट्रेडिंग हाऊसेस किंवा सुपरस्टार ट्रेडिंग हाऊसेस यांचं महत्त्व जे आहे ते निर्यात व्यापारामध्ये जास्त आहे आणि यांचं कार्य जे आहे ते त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे निर्यात उत्पादनामध्ये वाढ करणं आणि जागतिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर काबीज करणं हे असतं. त्याचबरोबर त्यांना इतरसुद्धा काही कार्य करावी लागत असतात आणि तेच कार्य या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं कार्य म्हणजे लघु उद्योगांच्या मालाची निर्यात करणं. आज आपण पाहतो निर्यात करणाऱ्या ज्या काही मोठ्या संस्था असतील त्या निर्यातीसाठी येणारा जो काही मोठा खर्च असेल तो सहजपणे करू शकतात आणि आपला माल जो आहे तो परदेशामध्ये विकू शकतात किंवा त्या मालाची निर्यात करू शकतात. परंतु लघु आणि कुटीर उद्योग जे आहेत ते लघु आणि कुटीर उद्योगांना मात्र जास्त खर्चाच्या समस्या निर्माण होत असतात. प्रचंड खर्च निर्यातीसाठी येत असतो आणि तो या लघु आणि कुटीर उद्योगांना करणं शक्य नसतं आणि म्हणून लघु आणि कुटीर उद्योगांनी उत्पादित केलेल्या मालाची निर्यात करणं, त्याचबरोबर निर्यातीसाठी काही सवलती देऊन प्रोत्साहित करणं
हे प्रथम कार्य त्या ठिकाणी निर्यात किंवा व्यापारी गृहाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कार्य बघण्याच्या अगोदर लघुउद्योग मालाच्या निर्यातीमध्येच आर्थिक मदतींचा या लघु आणि कुटीर उद्योगांना पुरवठा करणं, त्यांच्या कर्जाची हमी घेणं किंवा ट्रेड क्रेडिट पॉलिसी जे आहे त्याच्या सोयी त्यांना पुरवणं, हेही एक महत्त्वाचं काम मानलं जात असतं. आणि परदेशी बाजारपेठांचा जर विचार केला तर परदेशी बाजारपेठेविषयीची असणारी जी काही सर्व माहिती असेल ती माहिती, विपणनविषयक असणारी माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानविषयक माहिती जी आहे ती सुद्धा लघु आणि कुटीर उद्योगांना माहिती पुरवली पाहिजे आणि पुरवून त्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. निर्यात व्यापारी गृहांचं हे अतिशय महत्त्वाचं असं कार्य मानलं जातं. त्यानंतर उत्पादन संशोधन, ज्याला आपण प्रोडक्ट रिसर्च असं म्हणत असतो. ज्या काही संघटना असतील त्या सर्व संघटनांनी उत्पादन संशोधन आणि विकास हा कार्यक्रम हाती घ्यावा आणि उत्पादक पुरवठादारांना उत्पादनाचा आराखडा, त्याचबरोबर उत्पादनविषयक देशी ग्राहकांच्या ज्या काही अपेक्षा ज्या असतात त्या जसं माहिती असतात तसंच परदेशी ग्राहकांच्या अपेक्षासुद्धा त्यांना माहिती करून देणं आणि या सर्वांविषयीची माहिती आणि सल्ला देण्याचं काम निर्यात व्यापारी गृहांना करावं लागत असतं. त्यानंतर तिसरं कार्य म्हणजे गुणवत्ता वाढीस मदत, असिस्टन्स इन क्वालिटी. जागतिक बाजारपेठेच्या गरजेनुसार उत्पादनाची गुणवत्ता राखण्यासाठी सर्व संघटनांनी उत्पादन निर्यातदार, ज्यांना आपण पुरवठादार म्हणतो, त्यांना सूचना केली पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पुरवणं आणि उत्पादनविषयीच्या ज्या काही सर्व सेवा असतील त्या देऊन गुणवत्ता वाढ करणं हेही काम तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सरकारला मार्गदर्शन करणं, लघुउद्योगांना होणाऱ्या ज्या काही निर्यातविषयक समस्या असतील त्या समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीची माहिती सरकारी अधिकृत सूत्रांना देऊन मार्गदर्शन करण्याचं काम निर्यात व्यापारी गृहांना करणं एक महत्त्वाचं काम मानलं जात असतं. त्याचबरोबर चर्चासत्रांचं आयोजन करणं, उत्पादक पुरवठादारांसाठी सर्व संघटनांना निर्यातीविषयक माहिती मिळवण्यासाठी चर्चासत्र, कार्यशाळा, सभा किंवा परिषदा आयोजित कराव्या लागत असतात. त्यानंतर कच्चा माल आणि सुट्टे भागांचा पुरवठा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सप्लाय ऑफ इनपुट असं म्हणत असतो. निर्यातगृह औद्योगिक कच्चा माल सहाय्यक केंद्रांद्वारे कच्चा माल, यांत्रिक सुट्टे भाग यांची मागणी करू शकतात आणि त्याचा पुरवठा त्यांच्या उत्पादकांना किंवा उत्पादक पुरवठादार जे असतील त्यांना करावा लागत असतो. निर्यातगृह अशा प्रकारची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात आणि गरजेनुसार त्याचा पुरवठा उत्पादक पुरवठादारांना करण्याचं काम करत असतात किंवा करण्याचं काम त्यांना करावं लागतं. त्यानंतर प्रशिक्षण, निर्यातगृहांना उत्पादक पुरवठादारांना तांत्रिक प्रशिक्षण द्यावं लागत असतं आणि यासाठी तज्ज्ञ गुणवत्ताधारक प्रशिक्षण पुरवठादारांच्या कंपनीमध्ये त्यांच्या सर्व स्टाफला, त्याचबरोबर इतर व्यक्ती ज्या असतील त्या इतर व्यक्तींना सुद्धा तांत्रिक प्रशिक्षण देण्याचं कार्य निर्यातगृहांना करावं लागतं. यानंतर आपण पाहणार आहोत निर्यातीची नकारात्मक यादी. निर्यातीच्या नकारात्मक यादीमध्ये ज्या ज्या गोष्टींचा समावेश झालेला आहे त्या आपण पाहणार आहोत. प्रथमतः निर्यातीची नकारात्मक यादी म्हणजे काय याचा अर्थ किंवा ही संकल्पना आपण समजावून घेऊयात. ज्या वस्तूंची निर्यात करण्यास मनाई केलेली आहे किंवा बंधने घातलेली असतात अशा वस्तूंची यादी म्हणजेच निर्यातीची नकारात्मक यादी. आणि या निर्यातीच्या नकारात्मक यादीचे 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो येतो निर्यात प्रतिबंधित वस्तू, दुसरा येतात निर्यात मर्यादित वस्तू आणि तिसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो येतो कॅनोलाइज संस्थेमार्फत होणारी निर्यात. पहिला भाग जो आहे निर्यात प्रतिबंधित वस्तू तो आपण विचारामध्ये घेऊयात. निर्यात प्रतिबंधित वस्तूंची निर्यात करता येत नसते. 1 जानेवारी 1960ला अशा वस्तूंची यादी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि त्या यादीमध्ये
काही विशिष्ट गोष्टींचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये सर्व वन्य प्राणी, परकीय पक्षी, सर्व प्रकारची वनस्पती रोपे, गायीचे मांस, मानवी हाडे आणि संगाडे, त्याचबरोबर प्राण्यांची चरबी किंवा तेल, लाकूड आणि लाकडी उत्पादनं, त्याचबरोबर DGFTनं सांगितलेली रसायनं, DGFTनं नमूद केलेल्या चंदनी लाकूड, लाल चंदन आणि इतर लाकूड यांचा समावेश निर्यात प्रतिबंधित यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जी यादी 1 जानेवारी 1960ला तयार केलेली आहे. म्हणजेच या वस्तू ज्या आहेत या वस्तूंची निर्यात करू नये आणि वस्तूंची निर्यात करण्यावरती प्रतिबंध त्या ठिकाणी लादलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो निर्यात मर्यादित वस्तू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेस्ट्रिक्टेड आयटम्स असं म्हणतो. अशा प्रकारच्या वस्तूंची निर्यात जी आहे ती मुक्तपणे करता येत नाही. परकीय व्यापार महासंचालनालयाच्या विशेष परवानगीनं किंवा विशेष पूर्व परवाना पद्धतीनं अशा वस्तूंची निर्यात करता येत असते. मग यामध्ये सुद्धा काही वस्तूंची यादी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये गुरेढोरे, उंट, रासायनिक खते, देशीय केसाळ प्राण्यांचे कातडे, धोरणामध्ये नमूद केल्याप्रमाणे मानवी त्वचा, वाळलेला चारा इत्यादी वस्तूंचा समावेश त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्या निर्यात मर्यादित वस्तू म्हणून ओळखल्या जात असतात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कॅनलाइज संस्थेमार्फत निर्यात होणाऱ्या वस्तू. अशा प्रकारच्या यादीमध्ये असणाऱ्या वस्तूंची निर्यात जी आहे ती फक्त कॅनलाइज संस्थेमार्फत करता येते. सध्या जर आपण काही वस्तू पाहिल्यात तर त्या वस्तूंची निर्यात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये पेट्रोलियम वस्तूंची निर्यात करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, कांद्याची निर्यात करण्यासाठी नाफेड, निष्फळ आणि टाकाऊ अभ्रक जे आहे त्याची निर्यात करण्यासाठी MMTC आणि MIT कंपनी, त्याचबरोबर लोह आणि खनिजासाठी MMTC, त्यानंतर निगर सीड्ससाठी नाफेड आणि ट्रायफेड, त्यानंतर गम कार्यासाठी ट्रायफेड. अशा संस्थांची निर्मिती फक्त त्याच वस्तू निर्यात करण्यासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आयातीचं आणि निर्यातीचं उदारीकरण झाल्यापासून निर्यातीच्या नकारात्मक यादीचं महत्त्व कमी झालेलं आहे आणि ही यादीसुद्धा कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. WTOच्या करारामुळं आयात कार्यामध्ये उदारीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं निर्यातीची नकारात्मक यादी ही कदाचित कालबाह्य ठरू शकते. निर्यात धोरण 2002 ते 2007च्या दुरुस्तीनंतर 31 मार्च 2013मध्ये आयात निर्यातीचं उदारीकरण केलं आणि 2003च्या या नवीन निर्यात आयात धोरणानुसार आयातीच्या नकारात्मक यादी म्हणून 69 वस्तू कमी करण्यात आल्या होत्या. तसंच निर्यातीच्या यादीतून सुद्धा 5 वस्तू कमी करण्यात आलेल्या आहेत आणि निर्यातीच्या यादीमधून 5 वस्तूवरचं जे काही नियंत्रणं असतील किंवा बंधनं असतील ती कमी करून त्यांची जी काही निर्यात आहे ती उदार पद्धतीनं केली जात होती. म्हणजेच बंधनं आणि नियंत्रणं कमी करून सवलती त्यांच्यावरच्या वाढवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या लेक्चरमध्ये आपण पात्रताधारक म्हणजेच तारांकित निर्यातगृह म्हणजे काय, त्याचबरोबर त्यांच्यासाठी असणारी पात्रता, पात्रतेच्या श्रेणी या अभ्यासलेल्या आहेत. त्याचबरोबर विशेषाधिकार आणि सवलती, त्यामध्ये भांडवली वस्तूंच्या आयातीसाठी कर सवलत, परकीय चलन खात्यामध्ये व्यवहार करणं, त्यानंतर बँकांमार्फत दस्तऐवज भरण्यापासून सवलत, स्वयंघोषित पद्धतीनं जकात पूर्तता, बँक हमीमध्ये सूट, आदानप्रदानाच्या अटीची निश्चिती आणि मान्यताप्राप्त निर्यातदार योजना यांचा समावेश केलेला आपल्याला पाहिला. त्यानंतर निर्यात व्यापारी गृहांची जी काही कार्य आहेत ती आपण सविस्तर पाहिलेली आहेत. त्यामध्ये लघुउद्योगाच्या मालाची निर्यात करणं, उत्पादन संशोधन करणं,
गुणवत्ता वाढीस मदत, विपणनविषयक कार्य, सरकारला मार्गदर्शन करणं, चर्चासत्रांचं आयोजन करणं, कच्चा माल आणि सुट्ट्या भागांचा पुरवठा करणं, त्याचबरोबर प्रशिक्षण यांचा समावेश या कार्यांमध्ये आपण पाहिलात. आणि शेवटी निर्यातीची नकारात्मक यादीची आहे ती निर्यात प्रतिबंधित वस्तू, निर्यात मर्यादित वस्तू आणि कॅनलाइज संस्थांमार्फत होणाऱ्या निर्यातीतील वस्तू यांचा समावेश किंवा हा घटक जो आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. थँक्यू.